नमस्कार, मी प्राध्यापिका सौ ज्योती उर्फ मनीषा संजय पाटील. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथील आदिव्याख्याती आपल्यासमोर सादर करत आहे. सहलीचा वृत्तांत. शिब्बेवाडी गुढे ट्रेकिंग, एक रोमहर्षक सहल. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण महिन्यातील निसर्ग खुलू लागतो आणि आपल्या मनाला भुरळ पाडू लागतो. ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. इंद्रधनुष्याची कमान दिसू लागते. सुंदर फुलांचा आविष्कार होतो आणि धरित्रीचं हिरवगार रुपडं डोळ्यात साठवून घ्यावं म्हणून श्रावण सहलींचं आयोजन केलं जातं. काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले येथील विद्यार्थी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी, गुरुदेव कार्यकर्त्यांसोबत ट्रेकिंगचा थरार अनुभवण्यासाठी शिब्बेवाडी गुढे मधील काळंबादेवी मंदिर परिसराकडे आगेकूच करू लागले. या श्रावण सहलीचे नियोजन आदरणीय प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर उषादेवी साळुंखे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. अतिशय विलोभनीय गर्द हिरवी झाडी, मखमली हिरवेगार गालीचे, ओथंबून आलेले ढग यांचे अनोखे नजराणे पाहताना भान हरपून जात होते. डोंगर चढताना थोडी दमछाक होत होती, परंतु इच्छित स्थळी पोहोचण्याची ओढही होती. डोंगरावर चढाई करताना अधूनमधून क्षणभर विश्रांतीसाठी थांबत होतो, पुन्हा उत्साहाने पुढे वाटचाल करीत होतो. नजरेने हिरवाई टिपताना निसर्ग देवतेची कमाल वाटत होती. कॅमेऱ्यात काय काय चित्रबद्ध करावे अशी द्विधावस्था झाली. हिरव्यागार वनश्रीने मनही हिरवे हिरवे झाले. ऋतू हिरवा ऋतू बरवा हे गीत मनात रुंजी घालत होते. काळंबादेवी मंदिराच्या आसपास विविधरंगी फुलांचा अनुपम खजिना पाहायला मिळाला. हरित तृणांच्या मखमालीवरती लोळण घ्यावी अशी तीव्र इच्छा होऊ लागली. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन सर्वांनी सहभोजन केले. मंदिराच्या आवारात पारिजातक, चाफा अशा फुलझाडांचे रोपण करण्यात आले. त्यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला. तसेच श्रमदान करून, खडी पसरवून देवीच्या उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची सोय करून दिली. स्वयंसेवकांनी केलेल्या श्रमदानाबद्दल श्रमपरिहार म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत खाऊ वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मंदिर विश्वस्तांमार्फत प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या या सामाजिक योगदानाबद्दल ज्येष्ठ प्राध्यापक श्री राजेंद्र भिसे सर यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सर्वजण परतीच्या मार्गाला लागले. दुपारी 1:30च्या सुमारास कॉलेजमध्ये परत येऊन सर्वजण आपापल्या निवासस्थानाकडे सुरक्षित पोहोचले. एकंदरीत ही श्रावण सहल निसर्गाच्या सान्निध्यात भान विसरायला लावणारी, स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारी, पदभ्रमंती व ट्रेकिंगचा थरार मिळवून देणारी, श्रमदानाचे समाधान देणारी, धार्मिकता जागृत करणारी, पर्यावरणपूरक व सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी ठरली व अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाली असे म्हणायला काही हरकत नाही. प्रमुदित झालेल्या मनात हे गीत तरळत राहिले. श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम पाऊस धारा. श्रावणात घननिळा बरसला. धन्यवाद.